कितना प्यार करोगे, तुम यूं इकरार करोगे मेरे महबूब मेरे सनम। जय शिवराय भावना, स्वागत आहे आपलं एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल। तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉइन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल। आणि मित्रांनो, या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती जे अवेलेबल आहे आणि त्यासोबत मी टेलिग्रामवरती सुद्धा अपलोड करत असतो। जर का मित्रांनो तुम्हाला वेबसाईटवर मटेरियल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम होत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं तर या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तुम्ही तो व्हिडिओ बघून जे ते मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओ ते रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो केलं असेल तर नक्की तिथं फॉलो करून घ्या, कारण तिथे सुद्धा जे ते अपडेट वगैरे काही येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, चला तर आपण जे ते आपल्या आजच्या व्हिडिओला जे ते सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर मित्रांनो बघा, आपल्या जे ते सर्वात आधी आपल्या VPN जे ते कनेक्ट करून जे ते घ्यायचं आहे। तर VPN जे ते कनेक्ट करून घ्या। VPN जे ते कनेक्ट झाल्यानंतर आपल्या बॅक येऊन आपल्याला कॅपकट ॲप आहे तो आपला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा एक व्हिडिओ देईल, तर तो इथं व्हिडिओ ॲड जो तो करून घ्या। ॲड केल्यानंतर त्या व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर याचा जो ऑडिओ असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रॅक्ट जे ते करून घ्यायचा आहे। तर इथं अशा प्रकारे ऑडिओ जो असेल तो इथं एक्स्ट्रॅक्ट करून घ्या। एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर त्या ऑडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या बिट्समध्ये जाऊन आपल्याला इथं जे ते ऑटो जनरेटेड बीट जे ते करायचं आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आता थोडंसं जे ते वेळ घेत आहे बीट जे ते जनरेट होईपर्यंत, आपण वेट करूया तोपर्यंत। ओके, तर मित्रांनो, इथे जे ते आपल्या अशा प्रकारे बीट जे ते जनरेट झाले। तर जनरेट झाल्यानंतर आपल्या इथं राईटवरती जे ते क्लिक करायचं। राईटवरती क्लिक केल्यानंतर इथं प्लसवरती जायचं आहे। त्यानंतर फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा एक फोटो दिला असेल तो इथं ॲड करा, किंवा तुम्ही तुमचा पर्सनल इमेज सुद्धा इथं यूज करू शकता। त्यानंतर जो आपण आता सुरुवातीला व्हिडिओ आपण ॲड केला होता तो इथं व्हिडिओ जो तो डिलीट करून टाकायचा। डिलीट केल्यानंतर ते आपल्याला इमेजवरती आपल्याला काय करायचं, क्लिक करायचं आहे। त्यानंतर त्या ऑडिओच्या एंडिंगपर्यंत जे आपल्याला अशा प्रकारे त्याची लेअर जे ते अशा प्रकारे आपल्याला आणायची आहे मित्रांनो। त्यानंतर आता मी जसं तुम्हाला सांगेल तशी इथे स्टेप जे ते तुम्ही फॉलो करा। तर बघा मित्रांनो, आपल्या जिथे काय करायचं, आपल्या 4 सेकंदाच्या नंतर तुम्हाला एक मित्रांनो बीट दिसत आहे बघा मित्रांनो। तर त्या बीटवरती आपल्याला येऊन तिथं आपल्याला हा जो इमेज असेल तो आपल्या इथं स्प्लिट जो तो करायचा आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बीटनुसारच इथे इमेजेस जे असेल ते आपल्या इथं जे ते स्प्लिट जे ते करून घ्यायचे आहेत मित्रांनो। तर अशा प्रकारे इथं जे ते करून घ्या। त्यानंतर तुम्हाला 7 सेकंदाच्या नंतर तुम्हाला एक बीट दिसत आहे। तर त्या बीटवरती आपल्याला येऊन आपल्या इथे स्प्लिट करायचं आहे। त्यानंतर आपल्याला परत काय करायचं बघा मित्रांनो, परत जे ते आपल्याला 9 सेकंदाच्या पुढे तुम्हाला एक बीट दिसत आहे। तर त्यावरती येऊन आपल्या इथं हा जो इमेज असेल तो इथं स्प्लिट करायचा आहे। त्यानंतर परत बीटनुसार इथं जे ते इमेज स्प्लिट करा। तर केल्यानंतर आपल्या परत जे ते बघा मित्रांनो काय करायचं, आपल्याला आता बघा मित्रांनो, डायरेक्टली आपल्याला आता 14 सेकंदावरती जे ते आपल्याला येऊन जायचे। 14 सेकंदाच्या बीट जो आहे मित्रांनो तिथं आपल्याला हा इमेज जो असेल तो इथं अशा प्रकारे स्प्लिट जे ते करायचे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या इथं जेवढे काय मित्रांनो इमेजेस होते ते सर्व इमेजेस इथं व्यवस्थितपणे जिथे स्प्लिट झालेत। तर स्प्लिट झाल्यानंतर आपल्याला परत सुरुवातीला येऊन आपल्या त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। त्यानंतर कॉम्बोमध्ये जे ते आपल्याला येऊन जायचं आहे। कॉम्बोमध्ये आल्यानंतर आता इथं तुम्हाला स्लाइड अँड वेव्ह अशा प्रकारचा एक मित्रांनो ॲनिमेशन असेल तो आपल्या इथं अप्लाय करायचा आहे। तर तो आता शोधा मित्रांनो, इथंच थोडंसं स्क्रॉल वगैरे करा, तुम्हाला इथं मिळून जाईल स्लाइड आपण आता इथं दिलाय। तर दिल्यानंतर आपल्याला परत सुरुवातीला येऊन इफेक्टमध्ये जायचं आहे। त्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जे ते जायचं आहे। गेल्यानंतर इथं आता आपल्याला बघा ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये जे ते जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं डायमंड झूम अशा प्रकारचा एक इथं भेटेल मित्रांनो इफेक्ट, तो इथं देऊन टाका आणि याची ॲडजस्टमेंट जे असेल त्या इमेज पुरती जे ते करून घ्या। त्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊन याची इंटेन्सिटी मित्रांनो, त्याची जी इंटेन्सिटी आधी जी होती तेवढीच ठेवा। त्यानंतर साईजवरती जाऊन 75 साईज जे त्याच्या इथं ठेवून घ्या। त्यानंतर परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती जे ते येऊन जायचे। आल्यानंतर परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचे। कॉम्बोमध्ये गेल्यानंतर इथं पॉप अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका। तर तो दिल्यानंतर परत नंतरच्या जे ते इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे। त्यानंतर आता इथं डिस्टॉर्ट राईट अशा प्रकारचा एक ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतर त्या इमेजच्या सुरुवातीला येऊन परत आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो, परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला बघा काय करायचं, स्प्लिटमध्ये येऊन इथं जे ते मिरर 3 अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो इथं देऊन टाका आणि बरोबर ॲडजस्ट वगैरे करून घ्या। त्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊन याचं फिल्टर जे असेल ते 0 करून घ्या। त्यांच्या व्हर्टिकलवरती येऊन बरोबर जो इमेज असेल मित्रांनो तो व्यवस्थितपणे 3 मिररमध्ये जे अशा प्रकारे सेट वगैरे
करून घ्या मित्रांनो. Edit वगैरे झालं तर राईट वरती क्लिक करा. परत नंतरचे ते आपल्याला इमेज वरती येऊन जायचंय. आल्यानंतर परत आपल्याला जिथे काय यायचं ॲनिमेशन मध्ये जाऊन कॉम्बो मध्ये जायचंय. त्यानंतर स्टेच अँड डिसॉर्ड अशा प्रकारचं एक ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्या परत त्या इमेजच्या जे ते सुरुवातीला येऊन व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचंय. त्यानंतर इथे तुम्हाला सर्च करायचंय बटरफ्लाय. तर इथं अशा प्रकारे बटरफ्लाय अशा प्रकारे सर्च करा. सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला बघा बटरफ्लाय ड्रीम अशा प्रकारे तुम्हाला इथे मिळून जाईल. तो इथं अप्लाय करून टाका आणि ऍडजस्टमेंट वगैरे व्यवस्थितपणे त्या इमेज पुरती जे ते करून टाका. तर इथं करून घेतल्यानंतर परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशन मध्ये जाऊन कॉम्बो मध्ये जायचे. कॉम्बो मध्ये गेल्यानंतर ट्रायसेट 2 अशा प्रकारचा एक ॲनिमेशन असेल तो इथं द्यायचा आपल्याला. तर थोडंसं स्क्रॉल करा मित्रांनो, तुम्हाला इथं भेटून जाईल तो ॲनिमेशन. तर अशा प्रकारे हा जो तो ॲनिमेशन आपण दिल्यानंतर आपल्या जे ते बघा मित्रांनो काय करायचंय, नंतरचा जो बीट दिसत आहे मित्रांनो बघा इथे ही मधात इथे बीट, तर त्यावरती आपल्याला येऊन बॉडी इफेक्ट मध्ये जायचंय. बॉडी इफेक्ट मध्ये गेल्यानंतर ट्रेंडिंग सेक्शन मध्ये तुम्हाला सुरुवातीला फ्रॅगमेंट अशा प्रकारचा एक तुम्हाला इफेक्ट भेटेल तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर परत नंतरचे ते आपल्याला इमेजवरती येऊन जायचंय. त्यानंतर परत ॲनिमेशन मध्ये जाऊन कॉम्बो मध्ये जायचं. अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर परत त्याने इमेजच्या सुरुवातीला येऊन बॉडी इफेक्ट मध्ये जायचं. त्यानंतर ट्रेंडिंग सेक्शन मध्येच तुम्हाला बघा खालती जे ते थोडंसं जे ते स्क्रॉल जे ते करून या मित्रांनो. त्यानंतर इथं क्लूब हड अशा प्रकारचा एक तुम्हाला इथं भेटून जाईल मित्रांनो इफेक्ट, तो देऊन टाका. त्यानंतर ऍडजस्ट मध्ये जाऊन याची स्पीड जी असेल इन्क्रीज करून टाका पूर्णपणे. त्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशन मध्ये जाऊन कॉम्बो मध्ये जे ते आपल्याला जायचंय. कॉम्बो मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं होबल अशा प्रकारचा एक ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. त्याच्यानंतर परत आपल्या बघा मित्रांनो काय करायचंय, त्याच्या सुरुवातीला येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचं. त्यानंतर नेचर मध्ये जे ते येऊन जायचंय. तर नेचर मध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला बघा लाइटिंग अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो इथं देऊन टाका. आणि तो इफेक्ट जो असेल तो बघा मित्रांनो लास्टून दुसरा जो बीट असेल त्यावरती आपल्याला तिथपर्यंत आपल्याला ठेवायचे आणि त्या परत बीटवरती आपल्याला थांबायचंय. त्यानंतर तिथं थांबल्यानंतर आपल्या परत जिथं काय करायचंय बघा मित्रांनो, परत आपल्याला काय करायचं बॉडी इफेक्ट मध्ये जिथे येऊन जायचंय. त्यानंतर लाईट डिझॉल्व अशा प्रकारचा अशा प्रकार इफेक्ट असेल तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आता आपला इथे एकदम शेवटचाच फक्त इथं इमेज राहिलाय. तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं. नंतर ॲनिमेशन मध्ये जाऊन कॉम्बो मध्ये जाऊन इथं डायनामिक अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर परत त्याच्या सुरात येऊन बॉडी इफेक्ट मध्ये जायचंय. बॉडी इफेक्ट मध्ये गेल्यानंतर परत आता इथं तुम्हाला बघा काय करायचं, एक आपल्या इथे इफेक्ट जो असेल तो आपल्या इथं अप्लाय करायचा आहे. तर थोडंसं स्क्रॉल करा. तर स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला बघा इथं लाइटिंग अशा प्रकारचा तुम्हाला एक इफेक्ट भेटेल तो इथं देऊन टाका आणि बरोबर त्या इमेज पुरतं इथं ऍडजस्ट वगैरे करून घ्या. तर मित्रांनो आता आपला व्हिडिओ जो तो इथं रेडीच झाला. तर रेडी झाल्यानंतर एंडिंगचा जो पार्ट असेल तो इथं डिलीट करून टाका. डिलीट केल्यानंतर वरती तुम्हाला जो ॲरो दिसत आहे त्या ॲरोवरती क्लिक करा. तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ होतो गॅलरीमध्ये सेव्ह होण्याची ते सुरुवात झाली मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे एवढंच होतं. तर व्हिडिओ आवडला थोडं लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून आपल्या युट्यूब चॅनल जे ते सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या युट्यूब चॅनल ते अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.